तालुका पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे। येत्या 1 मार्च 2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन पार पडणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे। नवीन इमारत पूर्णत्वास जाऊनही उद्घाटन लांबणीवर पडत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने सादर केली होती। तसेच संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत इशाराही दिला होता। जनतेच्या सुविधांचा प्रश्न असल्याने त्यांनी हा विषय सातत्याने लावून धरला होता। या अखंड पाठपुराव्यामुळे अखेर उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्याने समाधानाची भावना व्यक्त होत आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर हा निर्णय झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। दरम्यान उद्घाटन निश्चित झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे। प्रशासनाने सकारात्मक दखल घेत निर्णय जाहीर केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। नव्या इमारतीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आत्ताच आमचे ज्येष्ठ समाजसेवक अनिल भाऊ गायकवाड यांनी सांगितलं, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत बऱ्याच दिवसापासून त्याच्या उद्घाटनाचा कदाचित श्रेयवाद असेल, ही लढाईमुळे वादात होतं। आता खऱ्या अर्थानं आम्ही महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानतो। कारण ग्रामीण पोलीस स्टेशनची जुनी इमारत जर बघितली, अतिशय तिची दुरावस्था झालेली होती, तिच्या पत्र्यांची चाळणी झालेली होती। दांडेपट्ट्याची ती इमारत असल्यामुळे ती कधी कोसळून आमच्या पोलीस बांधवांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो। त्याच्यामुळे अनेक वेळा आम्ही आंदोलनं केलीत, अनेक वेळा आम्ही निवेदनं दिलीत। आपल्या या कोपरगावमध्ये अनेक वेळा केंद्रीय मंत्री आलेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेत, त्यांना सुद्धा आम्ही निवेदनं दिलीत, सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलं। पण ज्या वेळेस आम्ही जी शाह कोपरगाव शहरामध्ये आले त्यावेळेस आम्ही निवेदन दिलं असता आम्हाला त्यावेळेस 2 दिवस अहिल्यानगरमध्ये तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं। आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत। ज्याप्रमाणे पोलीस आपल्या सर्वांचं आत्मबलाचं संरक्षण करतात, समाजाची सेवा करतात, संरक्षण करतात, त्याचप्रमाणे नागरिकांचं सुद्धा काम आहे आपले पोलीस बांधव आपल्यासाठी जे काम करतात, आपली सुरक्षा करतात, आपल्या समाजाची सुरक्षा करतात, मग त्यांची सुद्धा सुरक्षेचं काम बघणं हे आपलं कार्य आहे, आपलं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आम्ही अनेक वेळा मागणी केली, अनेक वेळा आम्ही निवेदनं दिलीत। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचे मी मनापासून आभार मानतो। पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होत आहे। आता अनिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जी चाळ आहे त्या चाळीचं सुद्धा लवकर उद्घाटन व्हावं। लवकरात लवकर आमच्या पोलीस बांधवांना चांगलं एक सुरक्षा, त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षा मिळावी, त्यासाठी त्यांच्या चाळीचं सुद्धा लवकर उद्घाटन करावं, त्यांना ती चाळ लवकरात लवकर ते घरं मिळावे। याच्यानंतर जी नवीन नगरपालिकेची इमारत आहे त्या नगरपालिकेच्या इमारतीचं सुद्धा लवकरात लवकर उद्घाटन व्हावं आणि जे आमच्या कोपरगाव शहरातील त्रस्त नागरिक आहेत त्यांना तक्रार घेऊन या नगरपालिकेत जावं लागतं, त्या ठिकाणी दुरावस्था त्या जुन्या नगरपालिकेची असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना व्यवस्थित काम करता येत नाही, त्यामुळे लोकांचे सुद्धा प्रश्न मार्गी लागत नाही। त्याच्यामुळे नवीन इमारत जी आहे तिचं फक्त रेविन कापायचे उद्घाटन करायचं आहे, त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी नगरसेवक नगराध्यक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकतील, लोकांना चांगल्या प्रकारे न्याय मिळेल, या हिशोबाने आमची मागणी आहे लवकरात लवकर त्या नवीन इमारतीचं सुद्धा उद्घाटन व्हावं। या अशा आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या संवाद महाराष्ट्र न्यूज चॅनल माध्यमातून आपले सगळेच जी मीडिया आमची व्यथा या ठिकाणी मांडतंय, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतोय। कारण विषय पोलीस बांधवांचा आहे, त्यांच्याही सुरक्षेचा आहे, कारण ते आपल्या जीवाची सुरक्षा करतात, म्हणून त्यांची सुरक्षेचा विषय जबाबदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। बऱ्याच दिवसापासून हे ग्रामीण पोलीस स्टेशनचा उद्घाटनाचा जो वाद चालू होता तो कुठंतरी आता थांबल्या गेलेला आहे। आता याची तारीख दिलेली उद्घाटनाची, मागच्या टायमाला 2 तारीख दिलेली होती, पण अजितदादा पवारांचं ते तसं हे झालं त्याच्यामुळं मग ते कॅन्सल केलं। मग आम्ही पण थोडं थांबून घेतलं। त्याच्यानंतर भरत भाऊंनी मी परत पाठपुरावा चालू केला, तर मग ती आज तारीख भेटली। याकरता ह्या राज्य सरकारचे आम्ही जाहीर आभार मानतो आणि राज्य सरकारने अजून एक याचा पुढाकार घ्यावा का ती लवकरात लवकर ते नगरपालिकेची इमारत आहे तिचं उद्घाटन करावं, ही अशी आमची मागणी आहे। एवढंच मी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।